लागू करण्यासंदर्भातला त्याच संदर्भात आता आरक्षण ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे होते त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याचं सुद्धा मान्य केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात तुमची एकत्रित प्रतिक्रिया मला हवी आहे। माझी एकत्रित प्रतिक्रिया अशी आहे की सन्माननीय न्यायालयानं जो निर्णय घेतला किंवा त्यांचं जे जजमेंट आलं त्या जजमेंटची कृपा म्हणावी लागेल। दुसरी गोष्ट हैदराबाद गॅझेटियर संदर्भात हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जे निघू द्या त्यावरती आपण प्रतिक्रिया देऊ। अगदी पण आमची एकच म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटियर मधून जर ऍज इट इज जर लागू केलं तर इथलं ओबीसीचं आरक्षण पूर्णतः संपणार आहे। त्यामुळे आम्ही जे ची वाट बघू। तसं जर झालं तर उद्यापासून ओबीसीच्या आंदोलनाला सरकारनं सामोरं जायचंय। काय जे काढतायत ते आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल एवढंच मी म्हणेन। लक्ष्मण हाके तुमचा इशारा आहे हा सरकारला या स्टेटमेंटच्या माध्यमातून आम्ही आमचं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी बोलतोय। आम्ही कुणाचं आरक्षण आम्हाला द्या आणि आमच्या मागणीमुळे आम्ही कुणाला वेटीस नाही धरत। आमचं आरक्षण टिकलं पाहिजे जे संविधानिक आहे जे न्याय आहे ते आरक्षण टिकावं म्हणून आम्हाला बोलावं लागेल। जर वेडावाकडा काही शासनानं निर्णय घेत असेल तर आम्हाला त्याच्या विरोधामध्ये इमिजिएट उद्या परवापासून आम्ही रस्त्यावर उतरू। लक्ष्मण हाके कसं स्वरूप असेल आता यापुढे आंदोलनाचं? हे बघा आंदोलनाचं आज दिवसभरामध्ये अनेक तालुक्यांच्या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे, निवेदन देणं सुरू आहे, छोट्या मोठ्या बैठका सुरू आहेत आणि त्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 7 आणि 8 आणि 9 वाजता माणसं एकत्रित येत आहेत। माझ्याकडे मी तुम्हाला 10 ते 15 फुटेज पाठवू शकतो वेगवेगळ्या ठिकाणचे। अगदी हे चालूच आहे वातावरण। त्यामुळे शासनानं ओबीसींच्या डोळ्यात जर काही धुळफेक करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला करारा जवाब मिळेगा। नक्कीच धन्यवाद लक्ष्मण सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय यानंतर आता ओबीसींच्या उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे।